अत्यंत महत्त्वाच्या आणि सवन देशामध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्या प्रश्नाच्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की या महत्त्वाच्या प्रश्नाच्यासाठी सवन देशाला तुम्ही जागा केला. लोकसभेमध्ये धैर्यशील माहिती आहेत, राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेल्या 2-3 दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे अहवाल लिहितात, ती दुसरी काही चर्चा करत नाही, तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठं. हे सवन देशाच्या समंजसन झाल्या लोकांच्या लक्षात आले नाही की या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आलं. आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आज देश करतोय याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. हे घडलं कशाचं? परवा झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात, लोक निवडून येतात, कधी फरार होतो, काही तक्रारी येतात, नाही असं नाही. पण सवन देशाला सवन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था ही असताना त्यांच्या मनात शंका काय येते. याचा अर्थ निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही. म्हणजे काय, आता आपण ईव्हीएमद्वारे हे मतदान घेतो. तुम्ही वतनदार असता, त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधानी होता मतदान झाले म्हणून. पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात शंका आली आणि एकट्या तुमच्या मनात नाही, अनेक वर्षा लोकांच्या मनात शंका आली, ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठतरी दुरुस्ती केली पाहिजे, जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला आज